त्यो अंधाराला दिसत नाही मध्ये मोबाईल आहे ना इकडं जाय काय इकडं सरपंच आहे रे कुठं तांबळे पहिलं आज म्हातारा म्हणजे आत्ता नाही जातो आता दिंडीवाडीला परत निवडतो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत खेकडी पकडायला. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. अजून अंधार पडलेला नाही. पावसाचं वातावरण नाही, पावसाचं काहीच चिन्ह दिसत नाही. दिवसभर खूप ऊन पडलेलं होतं. आज बघू काही भेटतात का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते पहा रात्रीची बॅटरी लावून कशी खेकडी पकडतात. आता आम्ही पोहोचलो आहोत तावडे कदम यांच्या घराजवळ. आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या गावाच्या एका जवळ ओढ्यापाशी, कारण की केळीवाडीच्या आसपास कोणी खेकडी ठेवलीच नाही. प्रत्येकजण बॅटरी घेऊन निघतो. प्रत्येकाला आवड खेकडी पकडायची. सो बघू, माझ्याकडे फोकस नसल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये किती विजिबल होतं आहे ते मला माहीत नाही, पण असो तुम्हाला शेवटपर्यंत अपडेट मिळत जाईल. कदमाचं घर क्रॉस केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरणाचं आहे. पाऊस पडेल असं काही सांगता येत नाही. हे पहा, जाताना साप होता आडवा, पण गाडी थांबवली नाही. पुन्हा जर दिसला तर थांबून तुम्हाला साप दाखवतो. सोन्या गाडी थांबव, साप दिसला की. पप्पू साव त्यांच्या घरापाशी पोहोचलेलो आहोत. पाऊस 2 दिवस असल्यामुळे पिंगाण्या आणि माशा भरपूर आडव्या येत आहेत. गाडी चालवताना खूप त्रास होत आहे. तरी पण सोन्या मस्तपैकी गाडी चालवत आहे. थंड वारं सुटलेलं आहे. येताना मी या रूटला चालू जातो, त्या रूटने येणार आहे. चाललेलं आहे त्या ठिकाणी, तुम्हाला दिसणार नाही ते दाखवतो त्या ठिकाणी. भांडेमध्ये पोहोचलेलो आहोत. बघू नशिबात भांडेमध्ये छान. भांडेवा बस क्रॉस केलेला आहे आणि आता दिंडेवाडीच्या दिशेने चाललेलो आहोत. टिकमाळीच्या आंब्याला पोचलो आहोत. आम्ही या रोडने शाळेला जायचो तेव्हा आमचा तो स्पॉट होता जयसूर्याचं घर. तिथे राहणार एक माणूस सेम टू सेम सनद जयसूर्याचं दिसत होता. एवढं दिसत होतं. त्या स्पॉटला नाव देण्याचं जयसूर्याचं घर. समोर दिंडेवाडी डॅम आहे, पण अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे. फक्त तुम्हाला रस्ता दिसत असेल. ते पहा, मी चाललो मुरुड त्याच्यावर. तिथं धरणाचा बॅक एंड होतो. 3-4 वर्षे जात होतो, भरपूर भेटत होतो. कधी रिकामी हाताने आलो ना आजपर्यंत. दिवसा जाऊ किंवा रात्री बॅटरी जाऊ. बघू आज लक. समोरून काहीतरी आलेलं आहे.
सोन्या रस्ता चुकतोस का काय? ही आहे फराड यांची घरं. आता इथून चालू आहे आम्ही धरणाच्या बॅक साईडला. ढग तर भले मोठे दिसत आहे समोर, फक्त पाऊस पडू नये एवढीच प्रार्थना देवाकडे. कॅमेऱ्यामध्ये एवढं व्ह्यू येत नाही, पण तुम्ही रिअल डोळ्याने पाहू शकता. मस्त थंड वारं सुटलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की मी एकदम टोपीने पॅक झालेला आहे. तुम्हाला आता धरणाचा व्ह्यू दाखवतो, डॅमचा बॅक वॉटर व्ह्यू. भरपूर लोकांचं जीवन सुखी केलं या धरणात. हे पहा खेडकांचा आवाज आला. वड्यावर पोचलेलो आहोत. तुम्हाला काहीच दिसत नाही. एक छोटीशी बॅटरी मारून तुम्हाला दाखवतो. वडा कुठे कुठे जातो तो. बॅटरीचं बटन कुठे गेलं? हां असा रोड आहे आणि इकडे धरणाचं बॅक वॉटर आहे पूर्ण इकडे असं इथून हा वडा असा वरती गेलेला आहे आणि तो तसाच वरती तिकडे गेलेला आहे. आता तुम्हाला काही दिसणार नाही आहे. आणि ॲक्च्युली इथे काजवे भरपूर आहेत. मी बॅटरी बंद करतो एक मिनिट. तुम्हाला दिसतं का बघा. तुम्हाला दिसणार नाही कारण काजव्यांची खूपच कमी आहेत आणि ते लुकलुकताना दिसत आहेत. डोळ्याने दिसत आहेत पण तुम्हाला असं दिसणार नाही. हे 2 मिनटं थांब. मला कॅमेरा घ्यायचा आहे कंटिन्यू. सोनं ही अशी बॅटरी लावली जाते खेकडे पकडताना. त्यामुळं आपले दोन्ही हात रिकामे राहतात. तुम्ही बघू शकता. सध्या बंद आहे. पिशवी घेतली ना रे? पिशवी घेतली ना? घरच्यांना नेहमीच भीती वाटत असते रात्री जाताना की साप असतो, कुठे काही असतं, विंचू. सांभाळून जावं लागतं वाड्यातून जाताना. कोणता प्राणी तुमच्या आडवायला कधी सांगता येत नाही. कुणी करंट लावलेले असतात. अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत करंटने. त्यामुळे घरचे नेहमीच घाबरून असतात. खदळ पाण्यामध्ये काय दिसतंय? खरं मासे. आता काय पर्याय नाही. दिसेल ते दिसेल. हां मला काय माहिती. मित्रांनो असा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या आम्ही ओरड्याच्या वड्याला गेलो होतो
इथं पाणी खूप खदळ असल्यामुळे खेकडी काही दिसणार नाहीत, त्यामुळं तो प्लॅन कॅन्सल करून आता दुसऱ्या वड्याला चाललेलो आहोत. बघू, कारण की सध्या सर्वांनी रोपा लावल्यामुळं रोपाचं जे खदळ पाणी असतं ते ओढ्यामध्ये येतं, त्यामुळं खेकडी भेटत नाही. टाईम वेस्ट करण्यापेक्षा आम्ही ठरवलं की दुसऱ्या वड्याला गेलेलं बरं, जिथं रोप नाही आहे किंवा तिथं पाणी स्वच्छ भेटतं अशा वड्याला. येता एका ठिकाणी आम्ही चेक केलं होतं, एकच छोटंसं भेटलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक क्लिप दाखवतो छोटीशी. सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत दिंडेवाडी आणि आम्ही असा विचार करतो आम्ही जाऊया पिंपळगावला. तिथे एक दोन ओढे जिथं आम्ही गेलो होतो दिवसाचं, रात्रीचं कधी नाही गेलो, दिवसाचं गेलो होतो शेलकाठीला. तर तिथे ट्राय करू भेटतात का. एवढं मोठं गाव असेल पण सांगशील छोटं गाव त्यांचे हे झालं ते लावलेली काढायचं नाही. खाली जायचं. ही झालेली आहे दिंडेवाडी क्रॉस. अजून एक 5 ते 6 मिनटं लागतील स्पॉटला पोचायला. तिथून खाली चालत जायला अंदाजे 15 मिनटं लागतील. कारण कंटिन्यू खाली जाणार आहे पिंपळगावच्या साईडला. मधूनच रिटर्न येऊ, जेवढी भेटतील तेवढी घेऊ, नाही तसंच तरी काम. तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो एंड पॉईंटला आणि आता चालत चाललेलो आहे स्टार्टिंग पॉईंटला. कुठं नक्की काय खोटं बोलला काय असतंय तिकडे दाढी की. हे कोल्हा छोटाचं, कोल्ह्याचं पिल्लू होतं छोटंसं. ॲक्च्युली अंधार असल्यामुळे ते कॅप्चर नाही झालं. तर इथून एक 10-15 मिनटं लागणार आहे चालत जायला. आणि आम्ही अशा भागामध्ये आहे, इथे रात्रीचं घनदाट जंगल तच आहे पण जंगली जनावर भरपूर असतात इकडे. भरपूर म्हणजे भरपूर. गौरेडे असू देत, बिबट्या, ते आता तुम्हाला कोल्हा, हरिण, ससे. मित्रांनो हे पहा, त्याचा वाटेतच भेटलेला आहे. हे पहा, धर त्याला, धर धर धर. हे पहा, अरे गेले गेले गेले. दाखव इकडे, हे रस्त्यावरच भेटलेलं आहे आम्हाला. दाखव इकडे, इकडे दाखव, इकडे इकडे गेला. अरे नादात गेलो. खूपच छोटा आहे पण असू देत तेवढं तरी. त्यामुळं आता सगळ्यांची नजर रस्त्यावर जात आहे. चला, म्हणजे सुरुवात तर झालेली आहे पाण्यात न उतरता. अशी तुम्हाला अपडेट देत जाईन पुढे पुढे हळूहळू. नशीब चांगलं आहे की इथं पाणी खदळ नाही आहे. क्या वडायला नाही होई हा करूया अगोदर. तिथं 2-3 छोटे वडे ते चेक करून जाणार आहे. 2 भेटले, 2 छोटी छोटी तव्यामध्ये करण्यासारखी. याला काही नांगण आहे काय नाही, पण पहा काय मोठ्याच्या मोठं आहे. काय झालं हे कोणीतरी हातातून सुटलेलं आहे. आणि अजून एक छोटंसं गावलेलं आहे. हे पहा, वा सुरुवात झालेली आहे. टाका ना ते काम पाणी खदळ करायला सांगतो. पाणी खदळ करायला नको सांगतो. काय घ्यायचं अजून नाही का
तुला खरं म्हणतो पाणी खदळ करायला नको. पाणी कसं खदळ करायचा? ते इथं खाल्लं पण वगैरे असतं रे म्हणून बोलतोय. होय तिथनं हे वरतीच जायचं. आधी कुठं नाही आहे. आता आम्ही घुसणार आहे बांबरात. नाही रे सगळं कसं काय घेतो हित न बोलतो रे तिथनं इथं खाल्लं येत मी काही कोण मरता गेला गेला तर दगड खालतो इथे लांब गेलो बसणार लांब गेलो बघू काढून लांब गेलो मी होते रे तूच म्हणतो लांब गेलं सांगतोय तुला हाय तर मित्रांनो ते अजून पालटून सांगतो अजून पालटून मी एकटं दिसत होतो पण खाल्लं रे कोणी सुटत कुठे तिकडे असणार नव्हतो तिथनं वरती गावणार आपल्याला सोन्या सांभाळून ये बसते बांधा नाही गेला इथून ह्या कोपऱ्यात का नाही त्या कोपऱ्यात म्हणतो बघितली आधी अरे आता हे पाणी सगळं खदळून त्या वाड्यात जाणार अरे हे असलं रे का बांबर होणार वरती त्या वाड्याला गावणार हा तुझा हिला खबर का नाही म्हणून त्या वाड्याला जाणार होतं खरं जायचं असते आधी इकडे चक्कर टाकून तिथं खाली रस्त्याला जायचं आता इथे गावाला जायचं मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला की बघून ये पाणी खदळ असल्यामुळे काही दिसत नाही आहे पाणी स्वच्छ पाहिजे वाहतं पाहिजे त्यानंतरच दिसतात किंवा ती बाहेर पडतात तर पाणी खदळ असेल तर बाहेर पडतात पण दिसत नाहीत केलास काय बॅटरी हां नाही ही बॅटरी तुझ्याकडे कशाला बॅटरी कसा आहे बंडा असं गेला असं मस्त गेला चावलं बिवलं तर मला दोन बाजी पाळी होईल दुधाचं वांद होईल हां आयला मला दिसायच नाही रे पाय ठेवून जायचं मरदा तू पुढं कांद्यान बघा तू पुढं लिटर झाली बघा तू भरलेच वाय करणार आहे रात्री लागायला तूच घेऊन येऊ का जाणार आहे सूट नाही
जय हा तर कसला उभा रे कसली 4-5 गावली विषय संपला. पाणी सगळं आहे. पुन्हा एक भेटलेला आहे अंगण आहे आपल्याला. तिथे ओढ्यातून जाताना अडचणी कशा असतात बघा तुम्हाला समजेलच. तिकडं असायला घ्या एका तरी. सगळंच पाणी आहे रे. हा किती गेला मी जेव्हा कॅमेरा बंद करतो तेव्हा गावतो. वरती काय इकडे थांबूया नक्कीच आहे. खालचा रूम म्हटला बरं कधी येईल तुमच्या बाजूला. पण पाणी खदळ आहे रे. प्रॉब्लेम सगळं तिकडे खदळ आहे. तिकडे तर रोपा लावायला आहे. तिकडे लावल्याच नाही रोपा. दाखवतो मोठं मोठा आहे. ते बघ इकडे गेले एका घरी तिच्यामुळे दिसतं ना. इकडे कसं गावलं तुम्ही तिकडे बघा का ते असं होतं. अरे बघा हे गेलं दुसरं सापडलं. पण बारकं हे ते मोठं होतं. बारकं असलं तरी पण तेवढं सध्या आता भरपूर किमतीचं आहे ते. डोक्याला लावली पाहिजे दिसत नाही. सोन्यामध्ये आणि खदळ असल्यामुळे डोळ्यांना जास्त ताण देऊन बघायला लागतं. बॅटरी संपवण्याची वेळ येत आहे. वाकून 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 1-2 चान्स होते भेटायचे पण पाणी खदळ असल्यामुळे ती पण हातातून गेलेली आहे. पाणी असं शांत वाहतं पाहिजे. खदळ नको पाहिजे.
दरदरीत रस्ता. बेडूक, भला मोठा बेडूक. काय की नाही का कुठं झाड धरून चावायला येते मला. प्रेम पिशवी ओपन कर. उघडली आता गेली जा. तिचीच वाट बघितली. मित्रांनो भेटलेला आहे भरपूर पल्ला गाठल्यानंतर एक बऱ्यापैकी. हे बघा चेहरा दिसत नाही. खगळ परत खगळ झालं पाणी. पोहोचू मग हात बघ. मला आता पाटा आवडतो कुठल्यावर हो ना. वडा फक्त झाला मला रस्ता. जवळजवळ ओढ्याचा छोटासा पाठ झालेला आहे. एक 3-4 होते. बकरी बकरी जोडा काय नशीब आहे. कॅमेरा चालू केला की खेकडे गेले. कॅमेरा चालू केला की खेकडं दिसत नाही. कॅमेरा बंद केला 1-2 भेटतं. एखादं मोठं भेटतं, एखादं छोटं भेटतं. म्हणजे काय चाललंय. त्या कॅमेराचा दोष आहे असं म्हणायचं. आता बघा मगाशी होतं कॅमेरा चालू केला गेलं ते आता भेटत नाही लवकर. आता मी कॅमेरा करतो बंद. तर छोटासा ओढा आम्ही संपवलेला आहे. किती तासात आहे 2. छोटं वडा बघून त्याच्यात 5-6 तरी गाव होती. किती तास तरी काय तिथं वाटतं खिचडी. तिकडे जाऊ अगोदर. तिथं कायम बसलं असं या वेळात मी दिसली बघा. हां पण ह्याला असतं का तू कधी आला आता रोपं लावलेत ना सगळ्यावरती. मारली मित्रांनो अशीच बॅटरी मारली. हे बघा बाहेर पाण्यात बसून खेळत आहे कवेल. हे नशिबाचं म्हणायचं. नशिबाला धरू दिना नाही. बॅटरी धरू काय पुन्हा धरतो म्हणतो. धरतो की बॅटरी धरू काय धरतो तिला. बाहेर असल्यामुळं घराला अडचण येत आहे. अजून एक भर झालेली आहे अशा प्रकारे. बांध बघूया का आपण. छोटं पण आहे आणि मोठं मिडियम आहे पण चांगल्या आकाराचं आहे. दाखव इकडे व्यवस्थित अशी एक झलक. सोन्या धरतोय ना. सोन्या भरतो काय रे. तू का बांधायला जाऊन असंच. त्याला ते धरी असं चुलती
त्या एखादा अशा दाखवल्यामुळे आम्ही आता फिरत आहे बांधावर. दोन्ही साईडला रोपा लावलेत, वरणे टोकनलेले आहेत. हां हां भेटेल या आशेनं. बघू. सोन्या चावी कुठे दिलीस तुला नव तू सोन्या वरच्यावर जाते मला. अरे त्या बांधवणे आहे रे सुधाकर, त्या बांधवणे आहे बाईनं रे. त्या रोपत घुसाव फिरून बसायला ती चप्पल बघू. सर्व रोप लावलेले आहे मित्रांनो. थोडं एकच होतं बाहेर आलेलं म्हणून ते भेटलं. पण इकडे काही चिन्ह पण दिसत नाही. तुला का लई लांब गेलंस? चला अजून एक भेटलेला आहे. काही भेटलं नाही त्यामुळं बॅक टू द घरचा रस्ता. चला परत काही का दिसलं नाही. तिकडे सगळ्यालाही दिसलं पण त्याचा व्हिडिओ काढता नाही आला. असो भेटलं हे महत्त्वाचं, व्हिडिओ हा महत्त्वाचा नाही. कारण की अख्ख्या वावरात रोप लावलेली आहे आणि सांभाळून जपून पाय ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे. ॲज इज वर. तिकडे वरती येणार. एका ठिकाणी 2-3 भेटलेले आहेत. एक झलक खाग्यातनीच गावली 4-5 इथे. किती इथं वरती जाणं
काय सांगायला बघितलं तू? बघितलं नाही. माझी ड्रॉप आहे वगैरेला नाही का करंट नाही ना. अशा प्रकारे रिटर्न चाललेलो आहोत. जशी म्हणावी तशी खेकडी गावलेली नाही आहे. तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतीलच. मेन रिझन हे आहे की पाऊस नाही 2 दिवस, त्यामुळं लोकांनी रोपा ज्या पण त्या भांगलेल्या आहेत, काहींनी लावलेल्या आहेत, त्याचं खदळ पाणी पूर्ण सगळ्या ओढ्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळं दिसत तर नाहीच आहेत, दिसतात ते लपून बसत आहेत किंवा आजूबाजूला पळत आहेत. खचून 8 ते 10 भेटले असतील. बघू घरात गेल्यानंतर व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला टोटल किती भेटले. आता जाऊया घरी. घरी जायला एक जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. 2 व्हीलर आणल्यामुळे बरं झालं, नाहीतर 1 तासभर चालत जावं लागलं असेल. आता 1 महिना लागेल तरी सगळी कामातून संपवायला शेतातली. जर मोठा पाऊस सुरू झाला तर त्यानंतर भेटली तर भेटतील. आणि सगळं नशिबावर डिपेंड आहे. चला बाय. चंद्र येतो का बघतो रे, नाही कॅप्चर. चंद्र एवढा प्रॉपर ज्या लेवलला व्हायला पाहिजे त्या लेवलला नाही. पोचलेलो आहोत आम्ही. बारीक बारीक पावसाचे थेंब पडत आहेत. पांढरा फुकट काय झालं रेकॉर्ड तर केले. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत केळीवाडी पेंटिंग बालेकिल्ला. प्रथम बाजी लागली झोपलेले आहेत आणि कडे जागा आम्हाला वाटतं फक्त आमचं घर चालू आहे. आमच्या घरात पण अंतरून घातलेलं आहे. बाहेरची नाही पाहिजेच का रे तुम्हाला? पाहिजेत का तुम्हाला? हे पहा झोपलेले आहेत. टी व्ही बंद आहे. मला वाटतं आई जेवत असेल. काय करायला हे घे खेकडी. काय फेकडी खेकडी आता आहे तो फिरला केवढं माहिती आहे काय? मग कशाला उभं जायचं? मोरुपटे भांडे मांबार पिंपळगाव हे एक करी तेवढं. आणा गेला झोपायला. कशाचं? सोरीने एक्स्ट्रा काढलेला असेल. बरोबर. दोन चार मोठे रे गेले बघ. मग मी काय करू? टाकण्यात का हे रे मुडिया पाठ पट 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 पट. हे पहा मित्रांनो अर्धी बादली आहे.
आता साफ करावी लागते. इकडे त्याला आणतो की. काय दार बंद कर म्हटलं. पाणी टाकायचं आहे. सर्वात मोठा पाणी घालते. बघू शकता केवढा मोठा आहे. पक्कडपेक्षा मोठा. ते आहे ताट. बघू शकता. तसेच करू बारक्या टोपा. थोडंच कर जरा. चिंचेचं द्यायचं मग. वाटीवर मग ह्यात करून केवढं द्यायचं ते. केवढा मोठा. मागे धरल्यामुळे त्याला चावता येत नाही. तो नांगा मागे घेऊ शकत नाही. नाही